इथं आलोय आज. गुरुवारची अडचण आहे सकाळची, तर त्यांना या एस टी कंडक्टरला किंवा या एस टी डेपो मॅनेजरला सांगितले, नारायणगावच्याही आरगडे साहेबांना सांगितले की गुरुवारी तुम्ही सकाळी एक वेगळी गाडी मुलांसाठी सोडा, जेणेकरून वरती अजिबात जागा नसती यायला. आणि त्या माध्यमातून आज ते त्यांना सांगितले. आणि संध्याकाळची एक सेपरेट गाडी ही 4:15 वाजता ओतूरवरून साबरवाडीपर्यंत गेली पाहिजे. खरं तर मी हे 2 वेळा सरपंचांनी मला फोनवर कॉन्टॅक्ट केला होता. मी नारायणगाव डेपोला सांगितलं होतं, पण ते सांगून सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही झाली. म्हणून खरं तर आज ही सगळी विद्यार्थी आणि पालक इथं जाब विचारायला आले. आजपासून त्यांनी सांगितले की आजपासून ती गाडी कायमस्वरूपी चालू होईल. जर चालू नाही झाली तर ह्या ओतूरच्याही बस स्थानकाला आणि नारायणगावच्याही बस स्थानकाला हे डेपो आगारला ही कुलूप लावल्याशिवाय आम्ही सगळी मंडळी राहणार नाही. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जर 4-4, 5-5 किलोमीटर जर पायी यावं लागत असेल आणि इथले जर कंडक्टर ड्रायव्हर जर वेगळ्या भाषेत मुद्दे विद्यार्थ्यांना उत्तर द्यावीत असतील तर मग मात्र त्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्हालाच फक्त वेगळ्या पद्धतीने बोलता येतं असं नाही. आमचा जन्मच त्यासाठी झाला आहे. आम्ही त्याच माध्यमातून काम करतो. सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना जर त्रास होणार असेल तर त्यांना सुद्धा व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्रास करायची भूमिका ही आम्हाला ठेवावी लागेल. ही एवढी सूचना तुमच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींना देतो. आम्ही आजही त्यांच्या जे वर्दीवर काम करतात त्यांचा मान ठेवतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्याही स्वरूपाचं काम त्याच्यावर करणार नाही. निश्चित स्वरूपात त्यावर सुद्धा ही जर ह्या पद्धतीने बोलणार असतील इथून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा ग्रामस्थांना जर वेगळ्या भाषेत बोलायचा प्रयत्न यांनी केला तर यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचं भूमिका निश्चित स्वरूपात आमची सगळ्यांची असणार आहे. 2 वर्ष अच्छा 2 वर्षे शालेय फेरी असल्यामुळे ते शाळा चालू असताना चालू होते, शाळा बंद असताना बंद राहते. या ठिकाणी मुलांचे पालक पण आहेत. ते ड्रायव्हर आणि कंडक्टरचे काय उत्तर असतात? ते म्हणतात ही फुकट GST आहे, तुम्ही पायी जाण पायी या, तुम्हाला फुकट पास दिलेले आहेत शासनाने, त्याच्यामुळे तुम्ही पायी जायचं आणि पायी यायचं. आम्हाला काही पगार भेटते नाही, आमचे पगार रखडलेले आहे. आम्हाला काही एक्स्ट्रा काय ते असते त्यांचं त्यांनाच माहीत असेल. त्याच्यावर ते असं बोलतात आम्हाला याच्यात काही फायदा नाही, ते घेती सुद्धा नाही पोरांना. आमच्या समाधानासाठी 2 पोरं जर ST चढली असती ना तरी आम्ही मान्य केलं असतं काही हे आम्हाला मदत करतात. पण हे तिथं बस स्टॉप आहे ना, तो स्टॉप मांडणार बसच थांबवत नाही. काय ते पहिलं त्यांना विचारा, जे डेपोवर आहेत ते अशा कर्मचाऱ्यांचं काय करणार मग? अशा कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार द्या, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कडक कारवाई नाही, त्यांचं काहीतरी केलं पाहिजे त्यांनी. कारण हे ना पोरांना गाडीमधून यांनी ढकलले पोरांना परत वेळा. यांच्या गाड्या स्वतःच्या नाहीत, या सरकारी वाहन. यांनी उलट उत्तर दिलं नाही पाहिजे, लहान मुलांना गाडीतून ढकललं नाही पाहिजे. हे बघा आज या ठिकाणी मांजरणे या गावातून बस, हे बघा मुलांसाठी बस आली होती पण ती न थांबताही निघून गेली. बस मध्ये मी म्हणते 2 पोरं तरी चढली असती ना, पण यांनी बसच थांबवली नाही. हा पहिला त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही बस का नाही थांबवली? आणि हात करून त्यांनी गाडी पुढे घेऊन आणली. कोण आहे वा चालकाचं नाव काय? त्या बस क्रमांक आहे का तुमच्याकडे? आहे ना, ते बस उभी इकडे कर्मचारी पुढे ड्रायव्हर आणि त्यांना बोलून घ्या ना 2 मिनिटं. या बोला, कोण असतं? वाघ आणि चालक. ड्रायव्हर आणि कोण आहे? आणि ब्रेक लावला होता का त्यांना विचारा फक्त, आणि हात केला होता. ड्रायव्हर का कंडक्टर हे उत्तर देतात का? दरवेळेचे हेच नाही आहेत, सगळे तसेच म्हणतात. हेच नाही, सगळे तसेच आहेत. थोडी पुढे एसटी जातात, परत एसटी घेऊन जातात. पोरांनी फक्त पळतच सुटायचं का ते एसटीच्या मागं? पोरं पळत सुटली का लगेच एसटी पुढे घेऊन जातात. सगळेच असेच म्हणतात ते. आज 1 मिनिट. आज मांजरणे गावातील सर्व ग्रामस्थ यांना जो शालेय मुलांना जो त्रास झाला त्या बाबतीत जुन्नर तालुक्याचे तालुका प्रमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू यांनी सकाळी आमचं पूर्ण बोलणं झाल्यावर आम्ही आज इथं बस स्थानकावर सर्व ग्रामस्थ शालेय विद्यार्थ्यांसोबत इथं आलेलो आहे. मिल्के साहेब या उत्तूर डेपोचे व्यवस्थापक हे इकडं काम पाहतात.
त्यांना वारंवार ग्रामस्थांनी कंप्लेंटी करून तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही. गाड्या चालू केल्या गाडी फक्त. कधी गाड्या माहिती चालू का? केल्या पण मुलांची गाड्या चालू आहेत मग हे काय ओरडतात. आज काय असतं त्यामुळं तुम्ही आज त्यांना जे लागते 9 वाजता एक होतूर ते साबरवाडे आणि 4:15 एक 4:15 ते 4:30 एक फक्त शालेय मुलांसाठी त्या गाडीची व्यवस्था करायची. जर काही त्यांची म्हणजे मुलं बसून त्याच्यात जागा उरली तर बाकीचा दुसरी हे करा आणि गुरुवारी या सगळ्या एक गाडी जादा सोडा. सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित होईल. नाहीतर आम्ही रितसर तुमच्यावर कारवाई करू. आमदार साहेबांना सांगू. आता जे चालक आणि जे कंडक्टर आहेत त्यांच्यावर तुम्ही काय करणार आहे, कारवाई काय करणार? एवढे इथं या ठिकाणी विद्यार्थी आहे, यांचे हाल झालेले आहेत. शाळेला टाइम कोणाला त्यांचा आता किती तास झाले? त्यांनी आता परत सोडून द्या त्यांना शाळेपर्यंत बसने सोडवणं. कर्मचारी त्यांचं काय? तुम्ही पण आतापर्यंत कोणाचा हाल झाला त्याचं काय? यांची शाळा पुढे. पुढे नेली. आता रोजच्या शाळेला हाल झाला त्याचं काय? असं तर रोजच घडत यांना पोरलं एक तास शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षकांपुढे ना बोलणं खावं लागत आहे का? ते यांच्या पायी. कारण एसटी यांनी नाही थांबवली का मग पोर जायच्या पुढे येणार पुढे. मग त्यांना अर्धा एक तास जातो तिथे यायला. गुडघे फुटत तरी पोरं पडत सुटत रस्त्याने. आणि आता यांनी बस सांगितली का चालू करणार आहे. मी स्वतः यांच्याकडे 2 वर्ष आम्ही करीत होतो का बुवा अर्ज शाळेतून आणून देत होतो, पालक सभेतून याच्यातून ते. पण यांनी कोणत्याच प्रकारचं हे नाही घेतलं. याच्यानंतर जर बसचं काही हेळसांड जर झाली तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मुलांचं जवळजवळ आज किती 10वी पर्यंत पोरं गेले, अशी शिकून पण किती गेले ते. प्रत्येक वेळेस पोरांचं नुकसान होतंय हे याच्यानंतर सहन केलं जाणार नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि दारांदी आले त्याबद्दल धन्यवाद. आमच्या एका फोनवरती आलेत किंवा आमच्या मुलांसाठी आलेत. बाकी काय आमचं म्हणणं नाही. आता आजपासून त्याला सेपरेट गाडी असणार आहेत का? आज इथे आम्ही आल्यानंतर मिल्की साहेबांनी आरगडे साहेबांशी बोलणं करून आज आम्हाला सर्व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शब्द दिलेला आहे का रेग्युलर गाड्या ग्रामस्थांच्या वेळेत गाड्या जातील आणि जी गुरुवारमुळं जो प्रॉब्लेम होतोय त्याच्यासाठी एक जादा बस दर गुरुवारी उत्तर डेपो 9:15 वाजता चालू करणार आहे. जर यांनी या कामात कामचुकारपणा केला तर आम्ही यांच्यावरती कारवाई करू. सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.